हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ग्रामरचा उपयोग न करता इंग्रजी बोलायला शिकायचे आहे का? तर मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच अगदी छोटी छोटी वाक्ये इंग्रजीमध्ये बोलायला शिकणार आहोत, तेही कोणतेही ग्रामरचा उपयोग न करता. आणि ही जी छोटी वाक्ये आहेत ती अगदी तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे बोलू शकाल अशी ही वाक्ये आहेत. आणि मी जेव्हा ही वाक्ये लिहिणार आहेत तेव्हा ती वाक्ये तुम्ही माझ्यासोबत म्हणा. त्यामुळे तुमचा इंग्रजी बोलण्याचा कॉन्फिडन्स आपोआपच वाढेल आणि तुम्ही अगदी सहजपणे मग रोजच्या बोलण्यामध्ये ही वाक्ये इंग्रजीमध्ये बोलू शकाल. आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स आहे, इकडे बघ. आता इथे तुम्हाला फक्त कोणतेही ग्रामर माहिती नसलं तरी चालेल, पण फक्त तुम्हाला या दोन्ही मराठी शब्दांसाठी इंग्रजी शब्द माहिती असणं गरजेचं आहे. आता इकडे बघ म्हणजेच लुक हियर. लुक हियर म्हणजेच काय? इकडे बघ. लुक हियर. लाईट लाव म्हणजेच टर्न ऑन द लाईट. टर्न ऑन द लाईट म्हणजेच काय? लाईट लाव. पाणी पिऊन घे म्हणजेच ड्रिंक सम वॉटर. पाणी पिऊन घे, ड्रिंक सम वॉटर. त्यानंतर जेवण करून घे, हॅव युअर फूड. हॅव युअर फूड. बघा, जेवण करून घे, हॅव युअर फूड. त्यानंतर लवकर ये. लवकर येसाठी आपण कम वापरणार आणि लवकरसाठी क्विकली, QUICKLY. लवकर ये, कम क्विकली. त्यानंतर हळू बोल. बोलणे यासाठी आपण काय वापरतो? स्पीक. म्हणून आपण इथे घेणार आहोत स्पीक स्लोली. काही जण जलद बोलतात, एकदम फास्ट बोलतात, मग आपण म्हणतो हळू बोल म्हणजेच स्पीक स्लोली. त्यानंतर मोठ्याने बोल म्हणजेच स्पीक लाऊडली. लाऊडली म्हणजेच काय? तर मोठ्याने. त्यानंतर आता नेक्स्ट शांत बस म्हणजेच काय? बस यासाठी आपण वापरतो सीट. आणि शांत क्वाइटली. शांत बस, सीट क्वाइटली. त्यानंतर काळजी घे म्हणजेच घेसाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो टेक. आणि काळजी केअर म्हणजेच काळजी घेसाठी तुम्ही काय म्हणणार? टेक केअर. त्यानंतर घाई करू नकोस. आता इथे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण याची सुरुवात डोंटने करणार आहोत. घाई करू नकोस म्हणजेच काय? घाईसाठी आपण शब्द इंग्रजीत वापरतो हरी. डोंट हरी म्हणजेच घाई करू नकोस. त्यानंतर खोटे बोलू नकोस. हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत डोंट. खोटे बोलणे त्यासाठी आपण वापरतो इंग्रजी शब्द लाय. खोटे बोलू नकोस, डोंट लाय. त्यानंतर उशीर करू नकोस. आता इथे सुद्धा हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण घेणार आहोत डोंट बी लेट. लेट म्हणजेच काय? उशीर. डोंट बी लेट म्हणजेच काय? उशीर करू नकोस. त्यानंतर हे करू नकोस. आपण एखाद्या वेळेस म्हणतो की असं करू नकोस, हे करू नकोस, मग हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण वापरणार आहोत सुरुवातीला डोंट. करणे त्यासाठी डू. आणि हे या मराठी शब्दासाठी धिस म्हणजेच काय? डोंट डू धिस. हे करू नकोस. त्यानंतर नेक्स्ट आहे मला फोन कर. आता मला फोन कर म्हणजेच काय? फोन करणे म्हणजेच कॉल. आणि मलासाठी आपण इथे वापरणार आहोत मी. कॉल मी. मला फोन कर असं जर तुम्हाला सांगायचं असलं तर इंग्रजीत कॉल मी असं सांगू शकता. त्यानंतर मला सांग म्हणजे सांगणे यासाठी आपण वापरतो टेल. आणि मला म्हणजेच मी. टेल मी. मला सांग. आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की काय झालं ते मला सांग. टेल मी. काय झालं तर असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर जाऊ नकोस. आता इथे सुद्धा हे जे सेंटेन्स आहे ते निगेटिव्ह आहे म्हणून आपण इथे सुद्धा घेणार आहोत डोंट. आणि जाणे यासाठी आपण तुम्हाला माहिती आहेच गो हा शब्द आपण वापरत असतो. जाऊ नकोस, डोंट गो. त्यानंतर बोलू नकोस. बघा, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो. आता हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून याची सुरुवातसुद्धा आपण डोंटने करणार आहोत. आणि बोलणे यासाठी तुम्हाला माहिती असेलच की स्पीक हा शब्द आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये.
बोलू नकोस म्हणजेच काय, डोंट स्पीक. त्यानंतर आता पडदे उघड. आता उघड यासाठी आपण ओपन हा शब्द वापरतो, तुम्हाला माहिती असेलच, ओपन. आणि पडदे यासाठी इंग्रजीतून कर्टन हा शब्द वापरतो. आता इथे पडदे दिलेले आहेत म्हणून आपण कर्टन्स असं शब्द इंग्रजीतला इथे घेणार आहोत. ओपन द कर्टन्स, पडदे उघड, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला मराठीतून म्हणत असतो. त्यानंतर टी व्ही बंद कर. टी व्ही बंद कर म्हणजेच काय, बंद करणे यासाठी आपण इथे क्लोज नाही वापरता येणार, कारण इथे टी व्ही बंद कर असं म्हटलेलं आहे. आता क्लोज द टी व्ही असं नाही म्हणायचं, तर टर्न ऑफ. टर्न ऑफ द टी व्ही असं तुम्ही म्हणू शकता. टी व्ही बंद कर, टर्न ऑफ द टी व्ही. लाईट बंद कर, टर्न ऑफ द लाईट. वरती आपण लाईट लाव असं म्हटलेलं आहे, त्यासाठी आपण टर्न ऑन द लाईट. आणि लाईट बंद कर म्हणायचं असलं तर टर्न ऑफ द लाईट. इथे टी व्ही बंद कर म्हणून आपण घेतलेलं आहे टर्न ऑफ द टी व्ही. त्यानंतर आता असं सुद्धा म्हणतो, आवाज कमी कर. टी व्ही जोरात आवाज येत असला तर आपण काय म्हणतो, आवाज कमी कर. त्यासाठी लोअर द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच काय, आवाज. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, आवाज वाढव. जसं आवाज कमी कर तसं आपण आवाज वाढव असं पण म्हणतो. म्हणजेच यासाठी तुम्ही घेणार आहात टर्न अप द टर्न अप द व्हॉल्यूम. टर्न अप द व्हॉल्यूम असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, चहा घे. आता जसं ह्याव समटी, चहा घे असं म्हणायचं असलं तर तुम्ही काय म्हणणार, ह्याव समटी. त्यानंतर आता ताट घे. आपण असं सुद्धा म्हणत असतो की ताट घे. मग जेवण करायचं असलं तर काय म्हणतो, ताट घे. म्हणजेच टेक अ प्लेट असं तुम्ही म्हणू शकता. ताट घे, टेक अ प्लेट. त्यानंतर आता विसरू नकोस. आता हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, विसरू नकोस, म्हणून आपण याची सुरुवातसुद्धा कशाने करणार आहोत, डोंटने. आणि विसरणे यासाठी फॉरगेट हा शब्द वापरला जातो, तो आपण पुढे घेणार आहोत. डोंट फॉरगेट, विसरू नकोस. डोंट फॉरगेट टू ब्रिंग मिल्क म्हणजे दूध आणायला विसरू नकोस. डोंट फॉरगेट टू ब्रिंग व्हेजिटेबल म्हणजे डोंट फॉरगेट म्हटलं, विसरू नकोस. त्यानंतर तुम्ही कोणतंही मराठी वाक्य बोला किंवा तुम्ही इंग्रजीतही मग पुढचं वाक्य कंटिन्यू करू शकता. फक्त विसरू नकोस यासाठी लक्षात ठेवायचं डोंट फॉरगेट. त्यानंतर पुन्हा सांग म्हणजेच त्याला आपण म्हणतो से इट अगेन. किंवा सांगणे यासाठी तुम्ही काय वापरत असता, आपण काय वापरतो, टेल इट अगेन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर स्पष्ट बोल. स्पष्ट म्हणजेच काय, बोलणे यासाठी तुम्हाला माहिती आहे स्पीक, म्हणून आपण सुरुवातीला स्पीक आणि स्पष्टसाठी क्लिअरली, CLEAR, स्पीक क्लिअरली, स्पष्ट बोल. त्यानंतर तुम्हाला असं म्हणायचं असलं, इकडे ये किंवा इथे ये, दोघं इकडे ये किंवा इथे ये, त्यासाठी तुम्ही काय म्हणणार, कम हिअर, कम हिअर अशा प्रकारे. त्यानंतर तिथे जा किंवा तिकडे जा, त्यासाठी काय म्हणणार, जासाठी गो देअर. इकडे ये किंवा इथे कम हिअर, तिथे जा किंवा तिकडे जा, गो देअर. त्यानंतर खाली बस, सिट डाऊन असं तुम्ही म्हणू शकता, सिट डाऊन. आता नेक्स्ट बघा, हे थोडं मोठं सेंटेन्स घेतलेलं आहे मी, काळजी करू नकोस. पण इथे सुद्धा तुम्हाला कोणत्याही ग्रामरचा उपयोग करायचा नाही आहे. काळजी करू नकोस म्हणजे हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन येणार आहे डोंट वरी. डोंट वरी म्हणजेच काय, काळजी करू नकोस. त्यानंतर माझी वाट बघ. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की माझी वाट बघतो तिथे, मग माझी वाट बघ म्हणजेच त्याच्यासाठी तुम्ही इंग्रजीत काय बोलणार, वेट फॉर मी. वेट फॉर मी, माझी वाट बघ. त्यानंतर आता माझ्यासोबत ये असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, माझ्यासोबत ये म्हणजेच येणे त्यासाठी आपण कम वापरतो, कम. आणि माझ्यासोबत म्हणून आपण घेतो विथ मी. विथ मी म्हणजेच माझ्यासोबत, माझ्याबरोबर, कम विथ मी, माझ्यासोबत आहे. त्यानंतर आता मला 1 मिनिट दे. बघा 1 मिनिट दे म्हणजेच दे, मला 1 मिनिट दे. मग देसाठी आपण काय वापरतो, गिव. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, गिव मी, मला दे काय 1 मिनिट, म्हणून आपण काय घेणार, गिव मी ए मिनिट. अगदी सोपं आहे, गिव मी ए मिनिट, मला 1 मिनिट दे. त्यानंतर काय आहे,
रागावू नकोस. आता हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून याची सुरुवात आपण डोंट ठिकाणं. आणि रागावणे त्यासाठी आपण अँग्री हा शब्द वापरतो, तो तिथे आपण घेणार आहोत. डोंट अँग्री म्हणजेच काय, तर रागावू नकोस. त्यानंतर माझ्यावर विश्वास ठेव. आता विश्वास ठेव यासाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीमध्ये, ट्रस्ट. ट्रस्ट मी. ट्रस्ट मी म्हणजेच काय, माझ्यावर विश्वास ठेव. त्यानंतर पंखा लाव किंवा पंखा सुरू कर. आता हे जे सेंटेन्स आहे, ज्याप्रमाणे आपण लाईट सुरू कर असं घेतलेलं आहे, तर तसंच हे पंखा लाव किंवा पंखा सुरू कर असं आहे. तर हे जे वाक्य आहे छोटं, त्याचं तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आज मी ज्या प्रकारची छोटी छोटी सेंटेन्स विदाऊट ग्रामर म्हणजेच कोणत्याही प्रकारचा ग्रामरचा यूज न करता ही छोटी छोटी वाक्य आपण पाहिली, तर अशाच प्रकारची वाक्य अजून तुम्हाला शिकायची आहेत का? जर शिकायची असली तर कमेंट बॉक्समध्ये एस असं तुम्ही लिहा. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. थँक्यू.